नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। महाराष्ट्रामधल्या सर्व मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हटलेलं आहे मनोज जरांगे पाटलांनी। मुस्लिमांना ओबीसीतून आरक्षण देण्याची जरांगेंची मागणी आहे। सरकार आरक्षण कसं देत नाही तेच पाहतो असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। तर धर्माच्या नावानं कुणालाही आरक्षण मिळू शकत नाही असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। सरकारी नोंदी ह्या मुसलमानांच्या सुद्धा निघाल्या। जर त्यांच्या मुसलमानाच्या कुणबी म्हणून नोंदी निघाल्यात, लिंगायत समाजाच्या निघाल्यात, मारवाडी समाजाच्या निघाल्यात, ब्राह्मण समाजाच्या निघाल्यात, आणखीन लोहार समाजाच्या निघाल्यात, जर यांच्या नोंदी सरकारी निघाल्यात, हे शेतकरी आहेत, कुणबी आहेत म्हणून, तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे। त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे। जे कायद्याने बोलायचं ना तुम्हाला आता कायद्याने बोला। त्याच्यात पाचशा पटेलांचं नाव सांगतो, त्यांची कुणबी म्हणून नोंद निघाली, एकच नाव सांगतो। जर मुस्लिमांची कुणबी सरकारी नोंद म्हणून निघाली असली तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुणबी म्हणून ओबीसीत आरक्षण दिलं पाहिजे। तुम्ही कसे देत नाही तेच बघतो मी आता। मुस्लिम धर्माला धर्माच्या नावाने आपल्या संविधानामध्ये कोणालाही आरक्षण मिळू शकत नाही, म्हणून अशा पद्धतीच्या मागण्या हा संविधानामध्ये मांडणारा नाही। उलट मुस्लिम धर्मामध्ये असणाऱ्या जे विविध जाती आहेत, उदाहरण पसमंदा जात जी गरीब जात आहे, त्या जातीच्या नावाने आरक्षण मागा ना। त्याच्यामध्ये मागासलेली जी जात आहे त्याच्यामध्ये आरक्षण मागा। धर्माच्या नावाने कोणालाही आरक्षण मिळू शकत नाही हे कदाचित जरांगे पाटीलांना माहीत नसल्यामुळे ते अशा पद्धतीचे विधान करतायत।